चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे आजपासून कृषी केंद्र बेमुदत बंद ठेवणार. चाकूर खत व्यवसाय करणाऱ्या कृषी केंद्र चालकांना होणाऱ्या अडचणींचा सामना करता करता नाकी नऊ आले आहेत. खत कंपन्या मुख्य खतासोबत शेतकऱ्यांना नको असलेली इतर उत्पादने लिंकिंग घेण्याची शक्ती विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. अनेक मागण्यांना घेऊन महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर असोसिएशन आक्रमक झाली आहे. माफदाच्या समर्थनात 27 कृषी निविष्ठा विक्री केंद्र बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे. खताचे लिंकिंग बंद करण्यात यावे. शेजारील राज्यांमधून येणाऱ्या अप्रमाणित बियाण्यांना प्रतिबंध करावा. निविष्ठा विक्रेते सीलबंद पाकिटातून बॅगेमधून बियाणे, खते, कीटकनाशके विकतात. त्यामुळे तपासणीत बियाणे, खत, कीटकनाशके आणि तपासणी फेल झाल्यास विक्रेत्यास आरोपी न करता साक्षीदार म्हणून मान्य करावे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आपल्या दुकानात मालक असून चोरासारखी वागणूक देऊ नये. तसेच कंपन्यांमार्फत सर्व निविष्ठा खरेदी करून माफदाचे समर्थन मागण्यांना शासनाच्या निगराणीखाली तयार करून पॅकिंग करून दुकानांपर्यंत पोहोचवल्या जातात. त्यानंतरही ते निविष्ठा निकृष्ट किंवा फेल होत असतील तर याला जबाबदार कृषी निविष्ठा विक्रेत्याला धरण्यात येऊ नये अशी अनेक महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर असोसिएशन आक्रमक झाली असून माफदाच्या समर्थनार्थ 27 एप्रिलपासून कृषी निविष्ठा विक्री केंद्र बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे असोसिएशनने ठरवले आहे. बंदमुळे खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडचणी वाढणार आहे. हे लक्षात घेऊन शासनाने तात्काळ मागण्या मंजूर करून कृषी निविष्ठा केंद्र चालकांना न्याय द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होते आहे. कंपन्यांकडून लिंकिंगची सक्ती होत असल्याने खते विक्रेत्या कंपन्यांकडून कृषी केंद्र संचालकांना पूरक खते घेण्यासाठी सक्ती केली जाते आहे. परिणामी याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसतो आहे. मात्र त्यांच्या रोषाला कृषी केंद्र संचालकांना सामोरं जावं लागत आहे. होणाऱ्या लिंकिंगचा त्रास शेतकऱ्यांना तसेच व्यापारी वर्गांना होत असल्यामुळे हा संप पुकारल्याचं कृषी केंद्र चालकांचे म्हणणे आहे. मी नागनाथ उत्तम बेटे, वडवळ कृषी दुकानदार. आमच्या संपाचे कारण की गव्हर्नमेंटने जी लावलेले जाचक अटी आहेत त्या अटीच्या विरोधात आम्ही सगळे महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने खतासोबत दुसरी लिंकिंग देणे, शेतकऱ्याला लिंकिंग न विक्री करू देणे आणि त्यांनी लिंकिंग खत आम्हाला दुकानदाराच्या माथ्यावर थापत आहे त्याच्या विरोधात हा बंद चालू आहे. त्याच्यात तसेच शेतकऱ्याला डुप्लिकेट खते हे डायरेक्ट कंपनीवाले फ्रॉड कंपनीवाले डायरेक्ट शेतकऱ्याला देत आहेत आणि ते दुकानदाराच्या माथ्यावर मारत आहेत. त्याच्याबद्दल हे बंद वापरत आहे. आणि दुसरं म्हणजे HBT बियाणे, हे बियाणे डुप्लिकेट बियाणे शेतकऱ्याला देऊन आमच्या दुकानदाराला केस करून त्याच्या दुकानदारावर फसवेगिरीचे केस लादत आहेत. त्याबद्दलही आम्ही सगळेजण बंद करत आहे. साहेब चौधरी, हे बंद कशामुळं आहे ते शासनाच्या जाची काठी आमच्यावर लादलेल्या आहेत. हे फार अत्याचार आहे आमच्यावर. एक लिंकिंग युरिया आणि DAP हे ह्याच्यावर ह्याच्यावर लिंकिंग दिलेली आहे एवढी मोठी. तर दुसरी सारथी ही शासनानं जी लागू केली आहे 7 फोटर ही लावलेली आहे. ते ह्याच्यामुळं बेमुदत बंद आम्ही दुकानं सगळे बंद ठेवत आहोत. आजच्या तारखेपासून त्या वरिष्ठाचा जे निर्णय येईल तोपर्यंत आमचे हे बेमुदत बंद राहील. आमची निष्ठा हे राहील, बंद राहील.